पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पहिला महामेळावा पार पडतोय। हडपसरमधील विजय निश्चय मेळाव्यातून रणशिंग फुंकलं जाणार आहे। आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत। दरम्यान निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं नवं नाव सुद्धा मिळालेलं आहे। शरद पवारांच्या पक्षाचं नाव राज्यसभा निवडणुकीपुरतं आहे। या निवडणुकीत चिन्ह नाहीये। पवारांना 27 तारखेनंतर पक्ष, नाव आणि चिन्ह प्रक्रियेला सामोरं जावं लागणार आहे। तर पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पहिला महामेळावा पार पडतोय। हडपसरमधील विजय निश्चय मेळाव्यातून रणशिंग फुंकलं जाणार आहे। आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत। निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं नाव सुद्धा मिळालेलं आहे। शरद पवारांच्या पक्षाचं नाव राज्यसभा निवडणुकांपुरतं असणार आहे। तर या निवडणुकीत चिन्ह नाही आणि पवारांना 27 तारखेनंतर पक्षाचं नाव आणि चिन्ह प्रक्रियेला सामोरं सुद्धा जावं लागणार आहे। तर पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा हा पहिलाच महामेळावा पार पडतोय। आजच्या मेळाव्यामध्ये काय होणार हे पाहणं सुद्धा औत्सुक्याचं असणार आहे। हडपसरमधील विजय निश्चय मेळाव्यामध्ये रणशिंग फुंकलं जाणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल। ज्ञानेश्वर, पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर पुण्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पहिलाच महामेळावा पार पडतोय। बरोबर आहे। आज पुण्यात हा मेळावा होतोय। पक्ष चिन्ह गेल्यानंतर आणि नवं नाव मिळाल्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा पुण्यातल्या हडपसर भागामध्ये हा जाहीर मेळावा आहे, ज्यामध्ये सर्व विधानसभा मतदारसंघांचे अध्यक्ष, सेलचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष उपस्थित राहणार आहेत। आज पहिल्यांदा 10 वाजता जेव्हा मेळावा सुरुवात होईल तेव्हा जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष स्वतः मार्गदर्शन करतील आणि त्यानंतर पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये अशा पद्धतीनं जाहीर मेळाव्यांचे जे कार्यक्रम आहेत ते राबवले जाणार आहेत। येत्या काळात नवीन नाव मिळाल्यानंतर काय नेमकी भूमिका असणार आहे पक्षाची ती या मेळाव्याच्या माध्यमातून समजावली जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते येत्या काळात नवीन चिन्ह जे येणार आहे ते कसं पोहोचवायचं, नवीन नाव कसं लोकांपर्यंत पोहोचवायचं यासाठीची जी रणनीती ठरवलेली आहे शरद पवार गटानं ती या निमित्तानं कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पक्षातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा शरद पवारांचा प्रयत्न असणार। नक्कीच ज्ञानेश्वर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।